फायनल अकाउंट जे आहे कंपनीज फायनल अकाउंट त्याचा फॉर्मॅट रिवाईज झालेला आहे इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड प्रमाणे. तर इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड प्रमाणे जे बदल आहेत त्यातला पहिला बदल आहे, नोटबुकमध्ये लिहून ठेवा. पहिला बदल आहे की बिल्स रिसिवेबल जे आहेत, जे आपण ट्रेड रिसिवेबलच्या नोटमध्ये घ्यायचो, ते आपल्याला आता लोनच्या अंडर घ्यायचे आहेत. करंट ॲसेटचं जे मेन हेडिंग आहे त्यातलं जे लोनचं हेडिंग आहे त्याच्या अंडर आपण बिल्स रिसिवेबल घेणार आहोत. हा पहिला बदल. त्यानंतर दुसरा बदल असा आहे की डिबेंचर इंटरेस्ट आपण अदर करंट लायबिलिटीजला दाखवायचो, तर त्याच्याऐवजी आता डिबेंचर इंटरेस्ट जे आहे ते डिबेंचरमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. आणि तिसरा बदल असा आहे की ज्या फिक्टिशियस ॲसेट्स असतात, उदाहरणार्थ प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असतील, रजिस्ट्रेशन एक्सपेन्सेस असतील, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स असेल, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर असतील, तर त्यावर जर राईट ऑफची ॲडजस्टमेंट असेल तर तिचा जो सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसला येतो तो आपण अगोदर डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेसमध्ये दाखवायचो, तो आता आपल्याला दाखवायचा आहे अदर एक्सपेन्सेस या हेडिंगच्या अंडर. हे 3 बदल तुमच्या नोटबुकमध्ये कुठेतरी इम्पॉर्टंट म्हणून लिहून ठेवा. ते पोस्टिंगमधले बदल आहेत. बाकी जे बदल आहेत ते फक्त आपलं हेडिंग चेंज झालेले, टायटल चेंज झालेले आणि सिक्वेन्स चेंज झालेला आहे. ॲसेट्स आता अगोदर येतील, लायबिलिटीज नंतर येतील. प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटमध्ये कोणताही बाकी बदल नाहीये. आपण आपला फायनल अकाउंटचा जो पहिला प्रॉब्लेम अगोदर सोडवून घेतलेला आहे तो प्रॉब्लेम रिवाइज करतोय आपल्या नवीन फॉर्मॅटनुसार. समोर तुम्हाला प्रॉब्लेम दिसतोय. फर्स्ट प्रॉब्लेम जो आपण घेतला होता तो आपण आता ॲज पर इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड प्रमाणे रिवाइज करतोय. पहिला प्रॉब्लेम बघा, हा प्रॉब्लेम आहे तो तुमच्याकडे सर्वांकडे लिहिलेला आहेच आहे, अस्मिता मॅन्युफॅक्चरिंगचा. तो आता मी काही एक्सप्लेन करत नाही पुन्हा. हा तुमचा बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आहे. आता हा जो बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आहे त्यामध्ये अगोदर तुम्ही सगळे ॲसेट्स घेणार आहात. मग आता हे ॲसेट्स जे आहेत तर इथे तुमचं टँजिबल ॲसेट नाव होतं, त्याच्याऐवजी आता प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट नाव आलेलं आहे. तुम्ही सर्वांनी मी फॉर्मॅट पाठवलेला होता, तो फॉर्मॅट लिहून घेतलेला असेलच. आधी मी नोटकडे जाते आणि त्यानंतर फॉर्मॅटकडे येते. प्रॉफिट अँड लॉसमध्ये काही चेंज नाहीये. बघा, आता तुमच्याकडे नोट रेडी आहे. तुम्ही परत नोट नाही लिहायच्या, तर काय करायचंय तर फक्त नोट नंबर चेंज करा आणि त्याचं टायटल चेंज करा. बघा, तुमची जी टँजिबल ॲसेटची नोट आहे त्या नोटला नंबर द्या 1. टँजिबल ॲसेटची जी नोट आहे तिला नंबर द्या 1. परत नोट लिहू नका, फक्त मी सांगते तेवढे चेंजेस करा. नोट नंबर 1 आणि टँजिबल ॲसेटचं नाव खोडा, त्याच्यासमोर नाव बदला प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट. प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट. ह्या पोस्टिंग तुमच्या अगोदरच आहेत, फक्त चेक करण्यासाठी मी दाखवते. तुमच्या नोटची बेरीज वगैरे आहे तशीच आहे, तिच्यात काही चेंज नाही, फक्त नंबर बदलला आणि नाव बदललं. प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट. आपण आधी सगळे नोटचे चेंजेस करून घेतोय, त्यानंतर आपण फॉर्मॅटकडे येऊ. टँजिबल ॲसेटची जी नोट होती तिचा नंबर बदला 1 करा. आता तुम्ही समजा सध्याच्या प्रॉब्लेममध्ये नंबर नसता बदलला ना तरी चालला असता. तुमचा जो काही 5-6 काही नंबर असेल ना टँजिबल ॲसेटचा तोच ठेवला असता तरी चालला असतं. पण मग मी ज्या वेळेला नवीन प्रॉब्लेम घेईल त्यावेळेला तुमचा गोंधळ होऊ शकतो, म्हणून आपण आत्ताच ते चेंजेस ह्या प्रॉब्लेममध्ये पण करून घेतोय. त्यानंतर तुमची जी अदर नॉन करंट ॲसेटची नोट होती तिला नंबर 2 करा. तिचं टायटल नाही बदललेलं, फक्त नंबर 2 केलाय. त्यामध्ये ऑलरेडी तुमच्या ह्या पोस्टिंग होत्याच, त्यात काहीच बदल नाहीये, ते आहे तसंच आहे. त्यानंतर ट्रेड रिसिवेबलची जी नोट होती तिला नंबर 3 करा. ट्रेड रिसिवेबलची जी नोट होती तिला नंबर करा 3.
हा प्रॉब्लेम चं जे सोल्युशन आहे मी तुम्हाला परत PDF करून आणि Google क्लासरूमला पण शेअर करणार आहे. रेकॉर्ड केलेलं लेक्चर तर शेअर होईलच, परंतु जे सोल्युशन आहे ते PDF करून पण पाठवते. म्हणजे जर समजा कुणाचं मिस झालं असेल लिहायचं तर ते तिथून पुन्हा लिहू शकतात. नंबर चेंज केला, अदर नॉन करंट ॲसेट आणि ट्रेड रिसिवेबलचा. आता ह्या प्रॉब्लेममध्ये बिल्स रिसिवेबल नव्हते. प्रॉब्लेम बघा, यामध्ये बिल्स रिसिवेबल नव्हते, म्हणून आपली जी ट्रेड रिसिवेबलची टोटल आहे ती काही चेंज झालेली नाही, ती आहे तशीच आहे. जर बिल्स रिसिवेबल असते तर त्याची टोटल मात्र चेंज झाली असती. इथपर्यंत आलो होतो आपण. त्यानंतर तुमची कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंटची जी नोट आहे तिला नंबर 4 करा. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंटची जी नोट आहे तिला नंबर 4 करा. बाकी बेरजेमध्ये काही फरक नाही, नोट आहे तशीच आहे. डबल लिहू नका, फक्त नंबरिंग चेंज करा. त्यानंतर इक्विटी शेअर कॅपिटलची जी आपली पहिली नोट होती तिला नंबर आता 5 करा. आणि नुसतं शेअर कॅपिटल नाव होतं, त्याच्याऐवजी पुढे इक्विटी शब्द लावा. नोट नंबर 5. इक्विटी शेअर कॅपिटलची नोट नंबर 5. त्यानंतर तुमचा जो रिझर्व्ह अँड सरप्लसची नोट होती 2 नंबरची, तिचा नंबर 6 करा आणि तिचं ते नाव खोडा आणि हे नाव टाका अदर इक्विटी. अदर इक्विटी. पोस्टिंग मध्ये काहीच बदल नाहीये, पोस्टिंग आपल्या आहे तशाच आहे. पोस्टिंग मध्ये काहीच बदल नाही, पोस्टिंग आहे तशाच आहे. पोस्टिंग आहे तशाच आहे, फक्त नाव चेंज करा. नंबर 2च्या ऐवजी 6 करा आणि रिझर्व्ह अँड सरप्लसच्या ऐवजी लिहा अदर इक्विटी. त्यानंतर पुढची नोट आहे बॉरिंग्स. आता तुम्ही लॉंग टर्म बॉरिंग्स म्हणून लिहिलेलं आहे. आता आपण त्यावेळेला जेव्हा पोस्टिंग केली तर त्यावेळेला याची नोट नाही घेतलेली आपण, कारण की आपल्या डिबेंचरचा सिंगल आयटम असायचा, म्हणून आपण डायरेक्ट 3 लाख रुपये बॅलन्स शीटला पोस्टिंग केली. ही नोट तुमची ॲडिशनल येईल. नोट नंबर 7 ही लिहावी लागेल तुम्हाला. 6% डिबेंचर इनरला घ्या 3 लाख रुपये. ॲड आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर, जे तुम्ही तुमच्या लायबिलिटी साईडला अदर करंट ॲसेट मध्ये टाकलेले, आपण ते नंतर तिथून खोडू, पण आता सध्या ही नोट घ्या, ही ॲडिशनल नोट आहे. डिबेंचरचा सिंगल आयटम असल्यामुळे आपण त्याची काही नोट घेतलेली नव्हती अगोदर, डायरेक्ट पोस्टिंग केलेलं होतं. आता बघा, ॲक्च्युली जुन्या फॉर्मॅटमध्ये लॉंग टर्म बॉरिंग शब्द होता, इथे आता बॉरिंग लिहायचंय पण कंसात लॉंग टर्म शब्द येणारच आहे. फॉर्मॅटमध्ये लॉंग टर्म कंसात लिहिण्याची गरज नाहीये, कारण की तिथे ऑलरेडी हेडिंगमध्येच वरती नॉन करंट म्हणून लिहिलेलं आहे. 9,000 रुपये ॲड करून आउटरला 3,09,000, नोटची टोटल येईल 3,09,000. ही ॲडिशनल नोट आहे. ही नोट तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यावी लागेल. ती लिहून घ्या. लिहून झाल्यावर रेज हँड करा. आता पुढच्या नोटकडे या. पुढची नोट आहे अदर करंट ॲसेटची नोट नंबर 8. रेज हँड खाली घ्या म्हणजे स्क्रीन दिसेल. नोट नंबर 8 अदर करंट लायबिलिटीज. इथे तुम्हाला चेंज करायचं आहे. तुमच्या आधीच्या नोटचा जो काही नंबर असेल तो बदला आणि त्याच्याऐवजी 8 करून घ्या. या नोटमध्ये एक बदल करायचा, एक आयटम खोडायचं आहे आणि बेरीज बदलायची. या नोटमध्ये तुमचे बिल्स पेएबल 13,000 होते आणि तुमचं आउटस्टँडिंग डिबेंचर इंटरेस्ट इथे अगोदरच्या नोटमध्ये पोस्टिंग होतं, ते खोडा. ते आपण ऑलरेडी आता डिबेंचरमध्ये टाकले आणि नोटची बेरीज जी आहे तिच्यामध्ये बदल करा. तुमच्या अगोदरच्या नोटची जी बेरीज होती
ती 22,000 होती, ती 13,000 करून घ्या. 13,000 करून घ्या आणि नोट नंबर चेंज करा. ह्या नोटमध्ये आपण पोस्टिंग केलं होतं आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर, त्यावर काट मारा. 9,000चा आयटम होता तो खोडा आणि बेरीज जी आहे ती 13,000 करा. नोट नंबर पण चेंज झालाय. त्यानंतर इथून पुढच्या ज्या नोट आहेत त्या आहे तशाच आहेत, त्यात कोणताही बदल नाहीये. फक्त प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस जर असेल आणि त्यावर राईट ऑफची ऍडजस्टमेंट असेल प्रॉब्लेम मध्ये, तर आपल्याला एक चेंज करावं लागेल. आपण चेक करून घेऊ. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आहेत, राईट ऑफची ऍडजस्टमेंट आहे का चेक करू. राईट ऑफची ऍडजस्टमेंट आहे म्हणजे आपल्याला डेप्रिसिएशनच्या नोटमध्ये बदल करायचा आहे आणि अदर एक्सपेन्सेसच्या नोटमध्ये बदल करायचा आहे. बाकी नोटचे फक्त नंबरिंग चेंज करायचे. एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्सेसचा फक्त नंबर चेंज करा, बाकी काहीही बदल नाही. नोटच्या पोस्टिंगमध्ये बदल नाही आणि टोटलमध्ये पण बदल नाही. फक्त 9 नंबर करून घ्या, त्याला नंबरिंग चेंज करा. एक नोट वाढल्यामुळे आता नंबरिंग चेंज झाले. त्यानंतर फायनान्स कॉस्टचं पण फक्त नंबरिंग चेंज करा, बाकी काही बदल नाहीये त्यामध्ये. 10 नंबर करा फायनान्स कॉस्टला, फक्त नंबरिंग चेंज करा, पोस्टिंग मध्ये बदल नाही. त्यानंतर डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस नोट नंबर 11 करा, नंबरिंग चेंज करा. आता यामध्ये थोडा बदल आहे. तुम्ही प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफचा इफेक्ट दिलेला आहे इथे, तर तो आपल्याला कॅन्सल करायचा आहे. त्यावर काट मारा. तो आपण अदर एक्सपेन्सेस मध्ये घेणार आहोत. त्यावर काठ मारा, खोडा तो प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफचा इफेक्ट आणि बेरजेमध्ये बदल करून घ्या. ह्या नोटची बेरीज येईल आता 33,000 रुपये. नोटची टोटल आहे 33,000 रुपये. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ इथून आपण खोडलेत आणि नोटची बदल करून टोटल 33,000 आली आहे. आणि लास्ट तुमची अदर एक्सपेन्सेसची नोट आहे, त्यामध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ वाढवून घ्या आणि नोटची बेरीज बदला. नोट नंबर 12 झालेला आहे. नोट नंबर 12 आहे. एक मिनिट. हां, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ हा आयटम वाढवा 500 रुपयाचा आणि तुमची जी नोटची बेरीज आहे ती बदला. ती आता आलेली आहे 39,135 रुपये. 39,135 रुपये. प्रॉफिट अँड लॉसचा जो फॉर्मॅट होता त्यात कोणताही बदल नाहीये. फक्त प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफची जी पोस्टिंग होती ती आपण डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस मधून कॅन्सल केली आणि ती अदर एक्सपेन्सेसला दाखवली. त्यामुळे डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेसची बेरीज चेंज झाली आणि अदर एक्सपेन्सेसची बेरीज चेंज झाली. प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटकडे या आता. प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटमध्ये सगळे आयटम आहे तसेच आहे, त्यामध्ये काहीही बदल नाही. फक्त नोट नंबर बदलायच्या आणि डेप्रिसिएशनची जी अमाऊंट आहे, डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशनची ती आणि अदर एक्सपेन्सेसची अमाऊंट बदलायची. बाकी प्रॉफिट वगैरे कुठंच बदल होणार नाहीये. सगळे अमाऊंट आहे तशाच आहे. फक्त नोट नंबर जे आपण टाकलेले आहेत त्यामध्ये बदल करून घ्या. ज्या अमाऊंट आहेत त्या आहे तशाच आहे. नोट नंबर फक्त बदल करून घ्या आणि डेप्रिसिएशनची अमाऊंट बदला. 33,000 झाली आहे आणि अदर एक्सपेन्सेसची अमाऊंट बदला. 39,135 झाली आहे. नोट नंबर चेंज करा फक्त आणि डेप्रिसिएशनची अमाऊंट चेंज करा अदर एक्सपेन्सेसची. बाकीचं प्रॉफिट वगैरे त्यात कुठेही बदल नाहीये. ते सर्व पोस्टिंग आहे तसंच आहे. प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट आहे तसाच आहे, त्यात काही चेंज नाही. एक्सपेन्सेसची टोटल पण आहे तशीच आहे, तिच्यातही काही बदल झालेला नाही. फक्त एवढा बदल करा, नोट नंबर बदला आणि डेप्रिसिएशनच्या नोटची टोटल जी आपण इथे घेतली ती चेंज करा, ती 33,000 करा. अदर एक्सपेन्सेसची टोटल 39,135 करा.
बॅलन्स शीटचा फॉर्मॅट पहा. हां, बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही जो आता नवीन फॉर्मॅट लिहिलेला असेल तिथे या. प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट समोर नोट नंबर 1 टाका. अमाऊंट आपल्या नोटची बेरीज आहेच ऑलरेडी आपल्याकडे, ती आपण इथे लिहितोय 6,04,200 रुपये. त्यानंतर गुडविल आहे, गुडविल समोर लिहा 25,000 रुपये. गुडविल समोर 25,000 आणि अदर नॉन करंट ॲसेट समोर 4,500 रुपये आणि नोट नंबर 2. अदर नॉन करंट ॲसेट समोर नोट नंबर 2 अमाऊंटमध्ये 4,500 रुपये. आपण बॅलन्स शीटचा जो नवीन फॉर्मॅट तुम्ही नोटबुकमध्ये लिहिलेला असेल त्यामध्ये आपण पोस्टिंग करतोय. प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट समोर नोट नंबर 1 अमाऊंटमध्ये 6,04,200 रुपये. गुडविल समोर 25,000, नोट नंबर नाही आहे त्याची. त्यानंतर अदर नॉन करंट ॲसेट समोर 2 नंबर टाकून 4,500 रुपये. बाकीचे कुठलेही हेडिंग आपण वापरलेले नाहीये. त्यानंतर पुढे या. करंट ॲसेट सुरू होत आहेत. इन्व्हेंटरीज समोर आपण जी स्टॉकची अमाऊंट आहे आपली ती लिहिणार आहोत 95,000. इन्व्हेंटरीज समोर 95,000 लिहा. त्यानंतर ट्रेड रिसिवेबल जे आहेत त्यासमोर नोट नंबर 3 टाका. अमाऊंटमध्ये 82,650 रुपये. 82,650 रुपये. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट समोर नोट नंबर 4 लिहा. अमाऊंटमध्ये 40,650 रुपये. अमाऊंटमध्ये 40,650 रुपये. आणि तुमच्या ॲसेट साईडची बेरीज दाखवा 8,52,000. 8,52,000. आपण बॅलन्स शीटची जी ॲसेट साईड लिहिलेली आहे नवीन फॉर्मॅटनुसार त्याला 6 आयटम पोस्टिंग केलेत. पहिली नोट नंबर 1 प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट, नंतर गुडविलचे 25,000, त्यानंतर नॉन करंट ॲसेटचे 4,500, त्यानंतर इन्व्हेंटरीजचे 95,000, ट्रेड रिसिवेबलची नोट नंबर 3 टाकली 82,650 रुपये. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंटची नोट नंबर 4 अमाऊंटमध्ये 40,650 रुपये आणि ॲसेट साईडची बेरीज दाखवली 8,52,000. आता लायबिलिटी साईड. लायबिलिटी साईडला इक्विटी शेअर कॅपिटल समोर नोट नंबर 5 अमाऊंटमध्ये 3,92,500 रुपये. त्यानंतर अदर इक्विटी समोर नोट नंबर 6 अमाऊंटमध्ये 62,500. बॉरिंग समोर नोट नंबर 7 अमाऊंटमध्ये 3,09,000. हे डिबेंचरची अमाऊंट आहे. त्यानंतर करंट लायबिलिटीजमध्ये जो पहिला बॉरिंग्ज आहे म्हणजे हा शॉर्ट टर्म असतो त्यासमोर 25,000 रुपये जे फिक्स डिपॉझिटचे होते ते आपण मागच्या प्रॉब्लेमला पण डायरेक्ट पोस्टिंग केलेले आहेत. पहिला प्रॉब्लेम जो आपण आधी घेतला होता आधीच्या फॉर्मॅटनुसार ते सेम आहे, त्यात काही बदल नाही. ट्रेड पेएबल समोर क्रेडिटर्सची अमाऊंट 50,000 रुपये. क्रेडिटर्सची अमाऊंट 50,000 रुपये आणि ही प्रोव्हिजनची आहे. थोडी खाली सरकली, मी वरती घेते. प्रोव्हिजन समोर नाही, अदर करंट लायबिलिटीची. अदर करंट लायबिलिटीज समोर नोट नंबर 8 13,000 रुपये. अदर करंट लायबिलिटीज समोर जिथे आपण बिल्स पेबल पोस्टिंग केलेले आहेत नोट नंबर 8 13,000 रुपये. लायबिलिटी साइड आपण घेतोय. लायबिलिटी साइडला पोस्टिंग केलेत आपण आणि टोटल दाखवा 8,52,000 रुपये. टोटल दाखवा 8,52,000 रुपये. इथे आपला प्रॉब्लेम कंप्लीट झालाय. ॲज पर इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड प्रमाणे आपण यामध्ये
चेंजेस केलेले आहेत.